चला बोल सर. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेले आहे. सध्या अमित शहा केंद्रीय मंत्री यांनी मध्य प्रदेशात प्रचारावर होते. त्या दरम्यान त्यांनी सांगितले की अयोध्येसाठी फ्री प्रवास करण्यासाठी आणि मुभादून त्यालाच विरोध जे आहे त्या हरकत जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी घेतलेली. उद्धव ठाकरे असं म्हणतात की निवडणूक आयोगाच्या नियमामध्ये भारतीय जनता पार्टीला डावललं आहे. निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये जे जे काय आहे ती प्रक्रिया होत असते. तक्रार झाली तर त्याची दखल देखील घेतली जात असते. परंतु याच्यामध्ये मला एक महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जसं अमित शहा साहेबांच्या भाषणामध्ये काहीतरी वक्तव्य आलं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आक्षेप घेतला गेला, तसं 8 दिवसापूर्वी बिहारच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार साहेबांनी ज्या पद्धतीनं महिलांवर अश्लील पद्धतीनं शेरेबाजी केली, अश्लील पद्धतीनं वक्तव्य केलं, त्याच्या बाबतीतलं काय म्हणजे त्याच्या बाबतीतलं देखील म्हणणं मांडलं पाहिजे. आज खरं तर आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की इंडियाच्या अलायन्समध्ये नितीश कुमारने इंडियाच्या अलायन्समध्ये नितीश कुमारने अशा पद्धतीनं वक्तव्य केलं, त्याच्यावर काहीतरी पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला ऐकायला मिळेल. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाला जर पत्र लिहिलेलं असेल तर निवडणूक आयोग त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेईल. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही जो मला प्रश्न विचारला, मला हा प्रश्न विचारायचा आहे की नितीश कुमारने विधानसभेमध्ये महिलांविषयक आणि लोकसंख्येबाबत अतिशय अश्लील वक्तव्य जे केलेलं आहे त्याच्यावर इंडिया अलायन्समधल्या प्रत्येक पक्षाचं मत काय आहे? सर, देवाच्या नावावरती राजकारण सुरू आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे देश सरकारवर. मला असं वाटतं की घरातनं फॉर्म भरायला जात असताना देखील आपण देवाचं दर्शन घेऊन जातो. प्रत्येक कम्युनिटीमध्ये, प्रत्येक जाती धर्मामध्ये ज्याला जे आवडतं, ज्याला जो परमेश्वर आवडतो त्याचं वंदन करून तो चांगल्या कामासाठी जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच काही अमित शहा साहेबांनी वक्तव्य केलं किंवा काहींनी बजरंगबलीवर केलं म्हणजे आजच जी वक्तव्य झाली अशातला भाग नाही. अनेक लोकांनी अशा भाषणांमधनं अनेक उल्लेख केलेले आहेत. परंतु निवडणूक आयोगावर हा आक्षेप घेत असताना काँग्रेस सरकार असताना वंदनीय बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत जे बोललं जातं, मला हा देखील एक प्रश्न विचारला पाहिजे की काँग्रेसचं सरकार असताना वंदनीय बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला आणि त्याच काँग्रेसबरोबर काही लोक अलायन्समध्ये आहेत. त्याच्यामुळे ते जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत की निवडणूक आयोग कोणामुळे चालतो, पण त्यावेळी देखील निवडणूक आयोगानं जरी असं केलेलं असेल तर त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. आणि म्हणून वंदनीय बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकाराच्या बाबतीत ज्यांनी आक्षेप घेतला आहे तेच काँग्रेससोबत आहेत. तर मला असं वाटतं की निवडणूक आयोग असेल, निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र असेल, याच्यातनं जे काही योग्य निर्णय असतील ते निवडणूक आयोग नक्की घेईल. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की 5 विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारी जी लोकसभेची निवडणूक आहे याच्यामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आदित्य हिरे यांची अटक झाली त्या संदर्भात आज पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी घेतली होती आणि उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्ही ज्या ज्या नेत्यांवर आरोप करतो, ज्या ज्या कार्यकर्त्यांवर, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा इतर सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आमचं सरकार आलं त्यांच्यावर आम्ही कारवाई नाही. एक मी थोडं करेक्ट करतो की आताची पत्रकार परिषद ही निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर होती आणि त्याच्यावर योगायोगानं आपल्यासारख्या सन्माननीय पत्रकारांनी एक प्रश्न विचारला म्हणून शिवसेना त्यांच्यासोबत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य झालं. आणि पुढचं जे वक्तव्य आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही असे दावे दाखल करणार. मी कोणालाही क्रिटिसाईज करत नाही, कोणालाही नावं ठेवत नाही किंवा त्यांनी बोलल्यानंतर मी बोललंच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु सकाळी जी माझी एक पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये देखील हे मी सांगितलं की मला रोज असं वाटतं की मला देखील जो बायडन व्हायचं आहे. बरोबर आहे, पण ते सत्यात उतरणार आहे का? तर नाही. म्हणजे मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे पण मी ते होऊ शकणार नाही हे मला माहिती आहे. मला पत्रकार परिषदेमध्ये बोलायला काय जातं? त्याच्यामुळे सत्ता काही येणार नाही, ही संधी काही कोणाला मिळणार नाही. आणि जे काही आरोप प्रत्यारोप झालेत किंवा जे काही गुन्हे दाखल झालेत याची जर आपण शृंखला बघितली तर ती काय दादासाहेब भुसेंनी सांगितल्यानंतर सुरू झालेली नाही आहे. हे गुन्हे, आरोप प्रत्यारोप, FIR हे अगोदरच दाखल झालेले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकार परिषदेतनं असं अपेक्षित होतं की पहिलं सुरुवातीला जे काही आपल्या
शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याबाबत झालेलं आहे, तर ते पत्रकार परिषदेत नाही. म्हणून मी थोडं आपल्याला करेक्ट करतो तुमचा आदर राखून, की पत्रकार परिषद ही निवडणूक आयोगाच्या पत्रावर होती आणि योगायोगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्याच्यावर उत्तर होतं. पंतप्रधान आलेले ज्या राज्यात येतात त्या मुख्यमंत्र्यांवरती ते टीका करतात आणि अशा टीका करू नये, वैयक्तिक टीका करू नये, शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे. याकडे आपण कसं पाहतो? वैयक्तिक टीका पंतप्रधान मोदयांनी केली असेल किंवा त्यांच्या भाषणामध्ये ते जर काय बोलले असतील तर त्या भाषणावर बोलण्या एवढा मी काय राजकीय परिपक्व नाही किंवा मोठा नाही. परंतु हे सगळं योग्य असताना मला पवारसाहेबांना ही देखील हात जोडून विनंती करायची आहे की रोज सकाळी जी पत्रकार परिषद होते आणि त्याच्यावर एकनाथ शिंदेसाहेबांवर वाटेल त्या भाषेमध्ये जे बोललं जातं, वाटेल त्या भाषेमध्ये जी शिवीगाळ केली जाते, वाटेल त्या बाबतीमध्ये काही लोक जे टोमणे मारतात, तर आपल्यासारखंच राजकीय परिपक्व आपल्या बरोबर असलेल्या लोकांना कसं वागावं, मला असं वाटतं की हा शिकण्याचा सल्ला पवारसाहेबांनी दिला पाहिजे. कारण पवारसाहेबांबद्दल बोलत असताना आम्ही देखील एक सन्मानानं बोलतो, कारण शेवटी त्यांनी त्यांचं आयुष्य राजकारणासाठी घटवलेलं आहे आणि पवारसाहेबांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ही तंतोतंत रोज सकाळी होणारी पत्रकार परिषद ही पवारसाहेबांनी जर बघितली तर त्यांना देखील जाणवेल की कशा पद्धतीनं वैयक्तिक बदनामी आणि वैयक्तिक पातळीवर येऊन शिवीगाळ केली जाते. सर, राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे मग आरक्षण कोणाला कधी मिळणार नाही हे जरांगे पाटीलांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या मागे कोण वेगळी शक्ती, वेगळी लोक आहेत. कोणामध्ये? जरांगे पाटीलांना आधीच सांगितलेलं आहे की आरक्षण वगैरे काय मिळणार नाही, त्याच्या मागे काही वेगळी लोक आहेत की केंद्राची तोंडात समोर येईल. राजसाहेब ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे मग ती मनोज जरांगेंच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल, शेवटी ते देखील एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे काही रिसोर्सेस उपलब्ध असणार, त्याच्यामुळेच त्यांनी वक्तव्य केलं असेल. जरांगे पाटलांचा दौरा आहे मुंबई, ठाणे, अंबरनाथ, कसं होतं? त्यांनी जाहीर केलेलं होतं. मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीतली सरकारची भूमिका जी आहे त्या पद्धतीनं शिंदे समिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायला लागलेली आहे. 1 महिन्यामध्ये, आता 1 महिना संपत येईल, 1 महिन्यामध्ये शिंदे समितीनं काय काम केलं आहे हे देखील आम्ही जरांगे पाटलांना सांगू आणि ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत, त्यांना रोखण्याचा काय प्रश्न येत नाही. कारण शेवटी लोकशाहीतले एक कार्यकर्ते आहेत, लोकशाहीतली आपली एक भूमिका ते मांडतायत, त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार आहे. सर, गेले काही दिवसापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दौरे चालू आहेत आणि मोठी चर्चाही त्याच्यावरती सुरू आहे. आता त्यांनी फुलस्टॉप आणला आहे त्याच्यावरती की विधानसभा निवडणुकीमध्ये मी नागपूरमधूनच लढणार अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. सातत्यानं अशी मागणी केली जाते, अशी चर्चा चालू होती की लोकसभेच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस हे आता केंद्रामध्ये जातील आणि कुठेतरी आता त्याला पूर्णविराम जे आहे ते लागायचं पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी नागपूरमधूनच विधानसभा लढले. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः जर चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे तर त्याच्यावर मी बोललं पाहिजे असं नाही. कारण शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भाजप हे एकत्र आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतः वैयक्तिक स्वतःची भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक भूमिकेवर मी कसं काय बोलू शकतो? वारंवार संजय राऊत असतील किंवा उभाटा गटाचे नेते असतील हे वारंवार म्हणत होते की देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जातील, लोकसभा खासदारकी निवडणूक जी आहे ती लढवतील. ते आता पूर्णविराम लागलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न सगळंच संपल्यामुळं काही लोकांनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलेला आहे. गेली वर्षभर आम्ही सरकारमधनं जाणार, मुख्यमंत्री जाणार, हे मुख्यमंत्री होणार, ते उपमुख्यमंत्री होणार, हे सुरू झालेलं आहे. आणि आता काहीच राहिलेलं नाही तर वेळ कशात द्यायचा, तर भविष्य सांगायचं, तुमचं सांगायचं, माझं सांगायचं, यांचं सांगायचं, त्यांचं सांगायचं. पण भविष्यवाणी खरी न ठरणारे हे भविष्य व्यक्ती आहेत. अधिवेशनाचं दिवाळी अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रस्ताव येऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे, काय? मराठा आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा करायची नाही करायची हा शेवटी कामगार सल्लागार समितीला अधिकार असतो. परंतु मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर आम्ही सगळे तयार आहोत. त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही, कारण मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्हाला देऊन दाखवायचं आहे. त्याच्यामुळे चर्चा होऊ शकते आणि ती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने हिताची असू शकते. सर, मध्य प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने घोषणा केली की जर पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही सगळ्यांना रामलल्लाचं मोफत दर्शन करू. तर या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर टीका केलेली आहे आणि राज ठाकरे यांनी देखील भाजपला टीकेचं लक्ष केलेलं आहे. बघा, एकाला एक नियम आणि एकाला एक नियम. आमचं सरकार आलं तर उलटे टांगून मारू, आमचं सरकार आलं तर जेलमध्ये टाकू.
आमचं सरकार आलं तर पळता भई थोडी करू, आमचं सरकार आलं तर छाताड्यावर बसू. आता हे इथं चालूच आहे ना. शेवटी इकडची वाक्य आणि तिकडची वाक्य याच्यामध्ये फरक पडला आहे. आमचं सरकार आलं तर बाबा असं असं चांगलं काम करू, देवाचं दर्शन देण्याचं पुण्याचं काम करू. इकडं काय म्हणतात, आमचं सरकार आलं तर उलटे टांगून मारू, आमचं सरकार आलं तर कोतळे काढू, आमचं सरकार आलं तर अजून काय करू. शेवटी फरक काहीच नाही, अभंग तोच आहे, फक्त चाल बदललेली आहे. तिकडची चाल वेगळी, इकडची चाल वेगळी. निवडणूक आयोगाच्या कामावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण केलं उद्धव ठाकरेंनी या सर्व गोष्टींवर, आचारसंहितेबद्दल. नाही, आचारसंहिता असू दे, निवडणूक आयोग असू दे, सुप्रीम कोर्ट असू दे, विधानसभेचे अध्यक्ष असू दे, कुठेही आक्षेप नोंदवला नाही असं मला एक ठिकाण दाखवा ना. त्याच्यामुळे निवडणूक आयोगावर जो आक्षेप नोंदवलेला आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोग योग्य रीतीने देईल. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह उद्धव ठाकरे इन्होंने सवाल खड़े किए हैं चुनाव आयोग पर, उन्होंने लेटर बकायदा लिखा है और लेटर में ऐसा भी लिखा है कि अमित शाह और नरेंद्र मोदी, कर्नाटक इलेक्शन में नरेंद्र मोदी और एमपी इलेक्शन में अमित शाह ने जो है वो आचार संहिता होने के बावजूद भी ऐसे विधान किए हैं कि जिस पर कार्रवाई होनी चाहिए, पर कार्रवाई क्यों नहीं की जाती? अभी उन्होंने मेरे ख्याल से जो लेटर लिखा है वो निवडणूक आयोग को लिखा है, तकरार उन्होंने निवडणूक आयोग के पास की है. मेरे ख्याल से जो निर्णय लेना है वो निवडणूक आयोग को लेना है, वो अच्छी तरह से लेगी. लेकिन सब जगह नियम वैसे ही रहने चाहिए. महाराष्ट्र में एक, मध्य प्रदेश में दूसरा, कर्नाटक में तीसरा. अभी देखो मध्य प्रदेश में किसी ने बयान दिया तो इधर प्रेस कॉन्फ्रेंस हो जाती है कि सरकार आने के बाद हम ये ईश्वर का दर्शन करेंगे. इसके ऊपर किसी लोगों का आक्षेप है, लेकिन हर रोज़ यहाँ चालू है. अगर सरकार आया तो हम इनको जेल में डालेंगे, सरकार आया तो उनको मारेंगे, सरकार आया तो ये करेंगे वो करेंगे. इसलिए मेरे ख्याल से ये है कि यहाँ जो चल रहा है उसमें और उसमें फ़र्क एक ही है, वो देव दर्शन करने वाले, ये हमको मारने वाले हैं सरकार आने के बाद. तो दोनों जगह जो चल रहा है वो इलेक्शन कैंपेनिंग के लिए चल रहा है, ये राजनीति है. और उन्होंने ये भी कहा है कि रामलला का दर्शन करने के लिए जो है वो कुछ अमित शाह इन्होंने वोटरों को कहा है कि अगर बीजेपी को आप चुनाव चुनकर देते हो तो रामलला का दर्शन जो है वो फ्री में करवा देंगे या रामलला के दर्शन के लिए खर्च आपको नहीं उठाना पड़ेगा. तो कहीं ना कहीं इस विधान को लेकर जो है वो पर्टिकुलर उन्होंने आलोचना की. नहीं, ठीक है ना, उन्होंने वो तकरार मेरे ख्याल से दर्ज किए निवडणूक आयोग के पास, उन्होंने अर्जी लिखी है. उसके ऊपर जो तरीके से रिएक्ट होना है, जिसके ऊपर निर्णय लेना है, वो निवडणूक आयोग लेगा. चुनाव आयोग पर भी कई सारे सवाल खड़े किए हैं कि चुनाव आयोग हर जगह जो है वो बीजेपी को फ्री हिट देती है और हमारी विकेट जो जो सुप्रीम कोर्ट के ऊपर सवाल खड़े कर सकते हैं वो निवडणूक आयोग, तो क्या उनके लिए इजी है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.